नाही आता सुद्धा ही दुर्घटना घडली, काय सांगता? साहेब, पहिले तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक. त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल. तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. आत्ता जी इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं, 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया. आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत. आपणही इथे आहोत. आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल. पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार? काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती. ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं. बरेचशा नाही आम्ही बाहेर काढलं जात नाहीये. आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत. लक्षात, त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील. आता ही जी दुर्घटना घडली आहे, अशा घडू नयेत. आणि अशा लोकांना जर आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की पर्यायी जागा ज्यांना कोणाला राहायला नसेल तर आमचे हॉल, आमच्या शाळा, अशा आम्ही त्यांना तात्पुरते पर्यायी सोय आम्ही देऊ.